वैष्णोदेवीला जाऊन आले. पण मला सांगा, लग्नानंतर वैष्णोदेवीला गेलात की नाही? अजून नाही. अजून गेलो. झालं ना, काम झालं आता. आणि खरंच ते 17 नोव्हेंबरला दर्शन घेतलं आणि 17 डिसेंबरला आमचं लग्न झालं. अरे वा. ह्यांनी सांगितलंय मला. पण मला सांगा, नायजेरियात त्या देवीचा अवतार म्हणजे देवी म्हटल्यानंतर वेगवेगळे भाव असतात. कधी रौद्र असतो, कधी शांत असतो. तर साधारणतः कसं काय म्हणजे? नाही, शांत स्वभावच होतं. कधी असा रुद्रावतार आलाच नाही. कधीच आला नाही. तिकडे का टेन्शन? हो ना, एवढे लांब घेऊन गेलाय तुम्ही. पहिले कधी रागावला की नाही मग रागवते ना मी. हा, हो. मग ते म्हणतायत ते काय प्रेमात? आमचा राग कसा? आम्ही ऐकत नाही. मी रागवते, हा गप्पच असतो आणि मग नंतर आमचं सॉर्ट आउट पण होतं. मला तुम्हाला विचारायचंय, वहिनींबद्दल काय सांगाल? कशी साथ दिली तिकडे? कारण एकटे पण जाणवत असेल ना. वहिनी आल्यानंतर तुम्ही समजा कुठे कामाला गेला दिवसभर, तेव्हा या एकट्या घरी असत नाही. त्या मानाने म्हणजे खूपच समजूतदार आणि शांत स्वभावाची आणि खंबीरपणे निर्णय घेणारी आहे. आणि खरोखर तिची साथ मला खूपच, दुसरीच्या प्रमाणे ही खूपच, दुसरी माहीत नाही पण दुसरी म्हणजे हो पण दुसरी मला पण टेन्शन आलं 5 मिनिटं. मला छातीत धडधडलं. ह्याला पाठवू नका तिकडे एकट्याला. तिने खरोखरच कम्पॅरिझन ही खंबीरपणे साथ दिली. मी दुसऱ्या कोणी दिली नसती अशी साथ दिली. पण ती दुसरी म्हणून थांबल्यावर लगेच घाबरली मी. मी घाम फुटला मला. नाही, पण मला समजतं ना आता, कारण आमच्याकडे शब्दांची फार कमतरता आहे. आम्हाला शब्द नाही सुचत खरंच. त्यामुळे मी नेहमी त्याला म्हणते की बापरे, म्हणजे तुझ्या स्वभावाची बायको मिळाली असती तर आपल्या घरात भयानक शांतता. कारण आम्ही फक्त एवढंच म्हणतो, जेवायला झोप, हसायचं, हे चांगलं आहे. पण हो ना. हा, म्हणजे सुखी संसाराचं रहस्य काय आहे? त्यांनी शांत राहणं. हो ना, म्हणजे पुरुषांनी शांत राहावं असं. बरोबर आहे ना. बरं, या गप्पा सुरू असतानाच पहिल्या खेळात बघूया तर किती बक्षीस मिळणार वहिनींना. ही 8 टॅग 8 वस्तूंवर ठेवा. आता सगळ्यांची मदत घ्या आणि 1 रुपया मिळाला पाहिजे. काय घेऊ? मिक्सर घे. 2000 रुपये. आता 3 संधी शिल्लक आहेत. मिक्सर घे. मिक्सर 500 रुपये. अजून 5 रुपये. अजून एक संधी पाहिजे. हा, द्या. द्या. काय चालेल. अभिनंदन. आणि 2506 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळेल. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.